अमरावतीच्या परतवाड्यात लैंगिक शोषण प्रकरणातला आरोपी अयान अहमद याच्या घरावर नगरपालिकेकडून बुलडोझर कारवाई करण्यात येते। या कारवाईबद्दल अपडेट जाणून घेऊयात। प्रणय निर्बाड आपल्या सोबत आहे। प्रणय, काय तपशील मिळतात या कारवाईचे? नक्की दीपक, खूप संतापजनक घटना जी परतवाड्यामध्ये घडलेली आहे। काही अनेक तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल केल्याप्रकरणी जो मुख्य आरोपी आहे अयान, याच्या घरावर आता बुलडोझर कारवाई सुरू झालेली आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। नगरपालिकेने कारवाई सुरू केलेली आहे आणि हा जो वरचा मजला आहे, दृश्यामध्ये जर पाहिलं तर 2 मजली इमारत, हा दुसऱ्या मजल्याला परवानगी नाही असा आरोप भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी केलेला आहे। आणि आता बुलडोझर कारवाई सुरू झाली। विशेष आपल्या प्रवीण तायडे आमदार हे स्वतः या कारवाईमध्ये सहभागी झालेले। आपण प्रवीण तायडेंशी बोलूया। भाऊ, तुम्ही स्वतः उभे आहे, किती अतिक्रमण झालेल्या घरात? हे जिना जो आहे तो अतिक्रमणात आहे। तो अतिक्रमणात असलेला जिना आणि हे शेड इथलं समोरचं हे तोडण्यात आलेलं आहे। वरच्या मजल्याची परमिशन नाही आहे। नगर परिषदेच्या शिवण्णा विचारलं असता आणि हे अतिक्रमण पाडण्याचं कालपासूनच शिवण्णा मी संबंधित सूचना केल्या होत्या। त्यांनी तसं मान्य केलं आणि आता 30 दिवसाची नोटीस त्याला त्या वरच्या मजल्याबद्दल देण्यात आलेली आहे। म्हणजे पूर्ण अतिक्रमण आहे वरचा मजला हा बांधकामाची परमिशन घेतलेली नाही आहे, त्याच्यामुळे ते पाडण्यात येईल। बघू शकतो की परवानगी नाही, त्यामुळे जो दुसरा मजला आहे त्याला नोटीस चिटकवलेली आहे आणि नोटीसीची वेळ संपल्याच्या नंतर वरचा जो मजला आहे तो सुद्धा तोडण्यात येणार आहे। परंतु आता जी कारवाई आहे ती सुरू झाली। जे अतिक्रमण होतं, जे पायऱ्या होत्या, जिना होता आणि काही शेड होतं, ते शेड नगरपालिकेकडून JCP आणून JCPच्या साहाय्याने तोडण्यात आलेलं आहे। एक मोठी कारवाई, धडक कारवाई नगरपालिकेकडून आपल्याला या परतवाड्यामध्ये पाहायला मिळते। आणि विशेष म्हणजे आमदार प्रवीण तायडे हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे। आणि आपण या दृश्यामध्ये पाहिलं तर पाहणाऱ्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्या प्रत्येक बिल्डिंगवर मोठ्या संख्येने लोक ही जी धडक कारवाई सुरू आहे हे पाहत आहे। कारण जो आरोपी आहे अयान अहमद याचा जो कृत्य आहे तो खूप संतापजनक आहे। आज परतवाडा आणि अचलपूर हा कडकडीत बंद आहे आणि आता थोड्याच वेळात अमरावतीचे जे ग्रामीणचे SP आहे विशाल आनंद यांना भेटण्यासाठी आमदार प्रवीण प्रणय खरं तर अचलपूर नगरपालिकेकडून या बुलडोझरची जी कारवाई करण्यात येते ती स्वागतार्ह आहेच आहे। मात्र जोपर्यंत हा दुसरा मजला चढवला जात होता, याचं बांधकाम करण्यात येत होतं, त्यावेळेला ही नगरपालिका नेमकी होती कुठे? नक्की नगरपालिकेने जी नोटीस आहे ती चिटकवलेली आहे की हा जो दुसरा मजला आहे हा याची परवानगी या आरोपीच्या कुटुंबाने घेतलेली नाही। त्यामुळे 30 दिवसाची जी सवलत आहे ती देण्यात आलेली आहे। जर 30 दिवसात जर त्यांनी स्वतःहून जर हे बांधकाम जो दुसरा मजला तो पाडला नाही तर नगरपालिका त्यावर कारवाई करेल। पण खरं जर पाहिलं तर परवानगी नसताना सुद्धा बांधकाम कसं झालं हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। त्यामुळे नगरपालिकेच्या बांधकाम विभागावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। त्यामुळे आता नगरपालिकेने नोटीस तर दिलेली आहे, परंतु बांधकाम करताना नगरपालिका झोपली होती का असा प्रश्न आता यावेळी नक्कीच उपस्थित होतोय। दीपक, या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आल्याचं देखील समजतंय। प्रणय, अधिकचे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।